स्टेप्स इन रिसर्च आपण इथे काल थांबलो होतो. सो याच्यामध्ये फॉर्म्युलेटिंग द रिसर्च प्रॉब्लेम, एक्सटेन्सिव्ह लिटरेचर रिव्ह्यू. लक्षात घ्या, नुसतं लिटरेचर रिव्ह्यू नाही आहे, एक्सटेन्सिव्ह लिटरेचर रिव्ह्यू. डेव्हलपिंग द ऑब्जेक्टिव्स, prepare the research design including sample design, collecting the data, processing and analyzing the data, and preparation of the report or presentation of results. Formal write-up of conclusion you reached. So हे या स्टेप्स आहेत मोर ऑर लेस. त्याच्यामध्ये काही सब स्टेप्स दिलेल्या आहे किंवा ॲडिशन्स केलेल्या आहे. तुम्हाला वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी सुद्धा, म्हणजे MSW लाच रिसर्च आहे असं नाही आहे. MBA ला रिसर्च आहे, BBA ला रिसर्च आहे, BCA ला आहे, MCA ला रिसर्च आहे. तर हे वेगवेगळ्या कोर्सेससाठी MA सायकोलॉजीला आहे, विमेन स्टडीजला आहे. तर तुम्ही कुठल्याही याला जाल तर तुम्हाला तिथे रिसर्च आहे आणि मोर ऑर लेस या रिसर्च स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. So formatting the research problem, it is the first most crucial step in the research process. The main function is to decide what you want to find out about. तुम्हाला काय शोधायचं आहे ते खूप महत्वाची पायरी आहे, रिसर्च मधली प्रोसेस आहे. तुम्हाला काय शोधायचं आहे ते. तर मग याच्यामध्ये सोर्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम्स म्हणजे काय शोधायचं आहे ते प्रॉब्लेम स्वरूपातही असू शकते किंवा आयडिया स्वरूपातही असू शकतं. सो रिसर्च इन सोशल सायन्स रिलीव्स अराउंड 4 पिलर्स. हे 4 पिलर्स मला वाटते तुम्हाला 4 P's म्हणून पण याच्यामध्ये आहे केस वर्कमध्ये. सो प्रॉब्लेम, पर्सन, इथे थोडंसं 4 P's वेगळे आहेत. तिथे काय आहेत कोणाला आठवते? प्रॉब्लेम, पर्सन, प्रोसेस आणि प्लेस. ओके, प्लेस अँड प्रोसेस. एक स्टेप आधी आहे, प्लेस अँड द प्रोसेस. प्रॉब्लेम, प्लेस, प्रॉब्लेम, person, problem, place and process. People, problems, programs and phenomena. So a group of individual people म्हणजे a group of individual problems means examine the existence of certain issues, problems relating to their lives, attitude of the group of people towards an issues. प्रॉब्लेम काय आहे तर एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या प्रश्नाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असेल, लोकांच्या संबंधित, त्यांच्या जगण्याच्या संबंधित काही इश्यूज असतील, वॉट एव्हर द प्रॉब्लेम दे फेस इन देअर लाईफ, ते म्हणजे प्रॉब्लेम्स. प्रोग्राम्स टू इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ अन इंटरव्हेन्शन. सो आपल्याकडे जनरली BSW आणि MSW ला ही प्रॅक्टिस आहे की प्रोग्राम घेतला जातो, प्रोग्रामचा अभ्यास केला जातो, पण त्याचं इव्हॅल्युएट द इफेक्ट्स ऑफ इंटरव्हेन्शन हा भाग खूप कमी असतो. इफेक्टिव्हनेस, इफ you are willing to study effectiveness of any program, so you need to understand that program needs to be implemented a few years, and after that you are able to evaluate the program. So हे काय आहे मी आता सांगितलेलं, म्हणजे एखादी योजना, आपल्याकडे रिसर्च मध्ये ग्रंथालयात जा, खूप सारे रिसर्च आहेत योजनांचा अभ्यास. सो योजनांचा अभ्यास कोणत्या, तर समजा आता ते अब्दुल कलाम मातृत्व वंदन योजना अशी योजना आहे.
आणि त्या योजनेचे लाभार्थी घेतले 2021-21चे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह माझ्याकडचा रिसर्च आहे ते या मागच्या 2 वर्ष आधीच्या, आणि हे ऑलरेडी रिसर्चरला क्लिअर केलं होतं की त्या मातृत्व वंदन योजनेचा लाभ 6,000 रुपये आहे आणि त्या 6,000च्या लाभामधून कोणाचंही इकॉनॉमिकल स्टेटस इम्प्रूव्ह होत नाही, तरी तो रिसर्च करण्यात आलेला आहे आणि तो मग पुढं सारखं ते होऊ दिलेलं आहे. तर याच्यात तुम्हाला लक्षात येते का की कुठल्याही योजनेचा 2 गोष्टी आहे, त्याची फ्लिजिबिलिटी अंडरस्टँड करणं की वेदर यू आर व्हॉट एव्हर द फेनोमेना यू आर स्टडिंग, तर तो फेनोमेना तुम्ही जो अभ्यासताय, जे घटक अभ्यासताय, जी परिस्थिती अभ्यासताय, त्याचा रिलेव्हन्स आहे का नाही आहे. म्हणजे 6,000 तुमच्या उद्देशामध्ये आहे की या मातृत्व वंदन योजनेच्या लाभामुळे उत्तरदात्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये झालेले बदल अभ्यासणे. तुम्हाला आवाज येतोय सगळ्यांना माझा? हो. तर त्या 6,000च्या लाभामधून 6,000 तुम्हाला जर दिले आणि तुमचं 6 महिन्यांनी, वर्षभरानी जर असेसमेंट केलं, तर तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये फार काही चेंज नाही होणार. त्याच पद्धतीनं 2021 तुम्ही टार्गेट गोल घेतला, 2021चा टार्गेट गोल घेतला म्हणजे रिसेंट टार्गेट गोल घेतला, काहींना ते यातले अर्धे पैसे मिळाले असतील, तर त्या योजनेच्या इम्प्लिमेंटेशनचा कालावधी होऊ द्यावा लागतो. तर कालावधी जर तो सर्टन पिरियड्स होऊ दिला, त्यानंतर घेतला, तर ते इफेक्टिव्ह प्रोग्राम इव्हॅल्युएशन किंवा इफेक्टिव्हनेसचा स्टडी होऊ शकतो. तर या पद्धतीचं प्रोग्रामचे इफेक्टिव्हनेस हे इंटरव्हेन्शन सुधारण्यासाठी केले जातात. फेनोमेना टू एस्टॅब्लिश द एक्झिस्टिंग ऑफ रेग्युलॅरिटी. सो जे घटक आहे, जी परिस्थिती आहे, त्या परिस्थिती संदर्भामध्ये एक्झिस्टिंग काय आहे आणि तिला नियमितता त्यामध्ये आणण्यासाठी काय बदल करता येऊ शकतात याच्या संदर्भातला आहे. सो या सगळ्या हे सगळे सोर्स आहेत. या सोर्स मधून तुम्हाला you can draw the problems to study. So in the practice, most research studies are based upon the least combination of 2 P's. म्हणजे 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन असू शकतं, 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन असू शकतं. वॉट एव्हर the researcher willing to do the study on certain aspects. So every research study has 2 aspects: study population and subject area. So study population, people, individual people, individuals, organization, groups, communities, they are provide you with the information or you collect information about them. सो इंडिव्हिज्युअल, आपल्याकडे इंडिव्हिज्युअलचा स्टडी केला जातो. ऑर्गनायझेशनचा स्टडी आजपर्यंत मला नाही वाटत की असा संस्थात्मक स्टडी झालेला आहे, पण PG लेवलला असतं. संस्था, ग्रुप्स, कम्युनिटीजचा स्टडी, स्पेसिफिक कम्युनिटीजचा स्टडी करणं, हे सगळे स्टडी पॉप्युलेशन मधला पार्ट आहे. सब्जेक्ट एरिया अगेन problem, program, and phenomena. So situation, issues, situation, associated problems काय, needs काय, and profiles काय. So profile generally group or community or organization या तिन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये प्रोफाईल बघितला जाते, ॲज वेल ॲज इंडिव्हिज्युअल कॉन्टेक्स्ट मध्ये पण प्रोफाईल बघितल्या जाते. उत्तरदात्यांची वैयक्तिक प्रोफाईल जे बघतात ते या कॉन्टेक्स्ट मध्ये येते. सो प्रोग्राम कंटेंट स्ट्रक्चर, प्रोग्राम मध्ये काय स्टडी असतो. सो प्रोग्राम मध्ये कंटेंट असतो, स्ट्रक्चर असते, आउटकम्स असतात, ॲट्रिब्यूट्स असतात, सॅटिस्फॅक्शन असते, कन्झ्युमर्स म्हणजे उत्तरदात्याचे जे लाभार्थी आहेत त्यांचा
त्यांचे काय त्या प्रोग्राम बद्दलचे व्ह्यूज आहेत, ओपिनियन्स आहेत हे असतं. आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्स जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांचे सुद्धा त्यांचा पण स्टडी या प्रोग्रामॅटिक स्टडीजमध्ये तुम्हाला करता येतो. सो वेन यू आर थिंकिंग अबाउट टू स्टडी एनी प्रोग्राम, तर त्यामध्ये काय काय घटक असले पाहिजेत. सो कंटेंट, त्या प्रोग्राम काय आहे, त्याचं कंटेंट, त्याच्यातलं स्ट्रक्चर काय आहे, देन त्या प्रोग्रामचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे. प्रोग्रामचे ऑब्जेक्टिव्ह तुमच्या रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह नाही. प्रोग्रामचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, आउटकम्स काय आहेत, त्या प्रोग्राम मध्ये जे लाभार्थी आहेत त्यांचं सॅटिस्फॅक्शन काय आहे, त्यांचं सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, सर्व्हिस डिलिव्हरी करतात किंवा ते प्रोग्राम इम्प्लिमेंट करतात, त्यांचा व्ह्यू त्या प्रोग्राम बद्दलचा काय, अशा वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट करू शकतात. ते एकत्रच केल्या पाहिजे असं नाहीये. इट्स डिपेंड ऑन युअर रिसर्च फेनोमेना अँड रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. सो फेनोमेनॉन मध्ये कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप असतं. सो कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपचा जो भाग आहे तो पीजी रिसर्च मध्ये असला पाहिजे. हा सायंटिफिक रॅशनल थिंकिंग आहे की पीजी रिसर्च मध्ये कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप असलं पाहिजे. जनरली फार कमी, म्हणजे जर आपल्याकडे एच आर एम सोडलं, एच आर एम मध्ये तर नसतोच, तो भाग सोडून द्या. सायंटिफिक रिसर्च मेथड्स तिथे वापरलेच जात नाही, म्हणजे त्यांना गंधच नाही त्याबद्दल. पण सीडी मधल्या रिसर्चमध्ये सायंटिफिक रिसर्च मेथड्स यूज करताना सुद्धा कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपचे आस्पेक्ट असणारे फार कमी रिसर्च, जसं की आता जर समजा आपण 47 स्टुडंट्स आत्ताच्या सीडीच्या बॅचला होते, तर त्यातल्या 5 to 10 रिसर्च मध्येच तुम्हाला कॉज अँड इफेक्ट, 10 ते 15 रिसर्च मध्ये कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप सापडते. सो कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप इज द कोर ऑफ युअर हायपोथेसिस. म्हणजे हायपोथेसिस मध्ये कॉज अँड इफेक्ट मांडणं गरजेचं असतं. then you are able to study the statistical aspect in the research using different tests, and also it helps to quality analysis. तर कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप काय असतं हे कोणाला सांगता येईल का? म्हणजे तुम्हाला थिअरॉटिकल झाला असेल, हे आत्ताच याला आहे. तुम्हाला चुकलं तरी काय हरकत नाही, तुम्हाला जसंच माहिती आहे तसं सांगितलं तर मग मला त्याच्या पुढे सांगता येईल. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपचं एखादं एक्झाम्पल किंवा म्हणजे काय म्हणायचं आहे? ते चीज केवर चाचणी वगैरे. नाही. हॅलो, हा, प्रश्न कॉज अँड इफेक्ट रिलेशन कार्यकारण नाही, मी ट्रान्सलेशन नाही विचारला. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपचा रिसर्च मध्ये कसा यूज होतो आणि गृहीत कृत्यांमध्ये कसं, मी गृहीत कृत्यामध्ये म्हटलं तर गृहीत कृत्य त्याच्यावर बेस असतं असं म्हटलं तर तुम्हाला थेरॉटिकल झालेलं आहे या सेमिस्टरला किंवा मागच्या सेमिस्टरला. तर तुम्हाला जर आठवत असेल की कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपचं काही आहे तर एखादं एक्झाम्पल देऊन पण सांगू शकते. धनुश्री, पूजा. सोनाली, प्रितेश. सगळा मंगेशला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे बोलायसाठी तुम्ही सगळ्यांनी.
नाही माहिती सर. ओके, पूजा, सोनाली, प्रितेश. नाही माहित सर. हॅलो हा, सर, ते व्हेरिएबल्स वाला आहे का, कॉज अँड इफेक्ट? राईट. हम्म हो, बरोबर आहे. ॲज अ एक्झाम्पल एखादं. स्टडी टाइम आणि मार्क्स किंवा इन्कम आणि इकॉनॉमिक इन्कम Right, आणि नाही right. इकॉनॉमिकल पोझिशन आणि ऑक्युपेशन. राईट. सो कॉज आणि इफेक्ट हे जे रिलेशनशिप आहे, या रिलेशनशिपचा स्टडीमध्ये आता जे एक्झाम्पल सांगितलंय की स्टडी टाइम अँड मार्क्स असेल, इन्कम आणि इकॉनॉमिक कंडिशन असेल. सो हे म्हणजे असं केलं तर असं त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे तर तिथे तुम्हाला कुठला म्हणजे हे व्हेरिएबल्स मध्ये तुम्हाला हायपोथेसिस मध्ये जेव्हा तुम्ही हायपोथेसिस मध्ये व्हेरिएबल मांडता, आतापर्यंत आपल्याकडे मोस्ट ऑफ द रिसर्चर पोस्ट ग्रॅज्युएशन मधले ते काय करतात, फक्त सिंगल व्हेरिएबल्स घेतात. सो सिंगल व्हेरिएबल्स डज नॉट included cause and effect relationship. So you have to have two variables in your hypothesis and दोन व्हेरिएबल, त्याला चल म्हणतात, ते दोन चल वापरून तुम्हाला काय गृहीतकृत्याचं कन्स्ट्रक्शन करावं लागतं. आणि ते दोन व्हेरिएबल्स उदाहरणार्थ आता जसं सांगितलं की स्टडी टाइम आणि marks, then income and economic condition, education and gender biasness. So higher the education, less the gender bias within the family. So माझा फिनोमेना मी असा डिफाईन केला की जर हायर एज्युकेशन असेल फॅमिलीमध्ये तर लेस जेंडर बायस असू शकतो, किंवा इन्कम जास्त असेल तर आर्थिक कंडिशन जी आहे, इकॉनॉमिक कंडिशन जी आहे ती हायर असू शकते. सो हे कॉज अँड इफेक्ट हे असेल तर तुम्हाला क्रॉस टेबल्स बनवता येतात. हे असेल तर तुमचं अनालिसिस जे आहे तर मोर प्रोडक्टिव्ह अनालिसिस, जे एका व्हेरिएबल मधनं खूप जास्त अनालिटिकल कंपोनंट्स बाहेर येत नाहीत. ते अनालिटिकल कंपोनंट्स तुम्हाला जास्त करून अशा कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप असलेल्या हायपोथेसिस मधनं ते बाहेर येतात. हे सगळ्यांना कळलं का? धनश्री, कळलं का हे की एकदा परत सांगू? कॉज अँड इफेक्ट कळलं सर. ओके. सो नेक्स्ट कंपोनंट कडे आपण जाऊया. Considering the selecting or research problems, so these help ensure that your study will remain manageable and that you will remain motivated. So research study and research process is very enthusiastic process and very interesting process. त्याच्यामध्ये खूप गोष्टी इन्थुजियास्टिक असतात. म्हणजे लोक त्याचा भाऊ का करतात मला नाही माहिती. फक्त याला तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड स्टडी, स्ट्रॉंग बॅकग्राऊंड स्टडी करावं लागतं ऑन द टॉपिक. सो वेन यू आर अंडरस्टँडिंग बेसिक सायंटिफिक मेथड, जर तुम्हाला बेसिक सायंटिफिक मेथड समजल्या आणि त्या मेथड्सवर तुम्हाला एखादा विषय चालवायचा आहे, सो मेथड इज अ बेस आणि त्याच्यावर तुम्हाला विषय रन करायचा आहे. आणि तो विषय रन करताना तुम्हाला या रिसर्च प्रोसेसमध्ये खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी किंवा वेगवेगळ्या इन्थुजियास्टिक म्हणजे इंटरेस्ट निर्माण करणाऱ्या गोष्टी दिसतात. पण
त्यासाठी तुम्हाला बेसिक मेथडॉलॉजिकल अंडरस्टँडिंग, सायंटिफिक मेथडॉलॉजिकल अंडरस्टँडिंग जागेवर पाहिजे. ते जागेवर असलं तर रिसर्च हा असा विषय आहे की तुम्हाला आयुष्यभर करिअर देऊ शकते. तुम्हाला कुठेही त्याचा यूज होऊ शकतो इन युअर फ्युचर हायर एज्युकेशन, इन युअर फ्युचर करिअर, कुठल्याही सेक्टरमध्ये. म्हणजे तुम्ही आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जा, इंडियन सेक्टरमध्ये जा, कुठल्याही सेक्टरमध्ये जा, तिथे रिसर्च असतोच. म्हणजे आता तुम्ही बघितलं प्रोग्राम इव्हॅल्युएशन, यू कॅन डू दॅट प्रोग्राम इव्हॅल्युएशन युजिंग रिसर्च मेथड. प्रोग्राम इव्हॅल्युएशन करण्यासाठी तुम्हाला रिसर्च मेथड यूज करून सुद्धा प्रोग्राम इव्हॅल्युएशन चांगल्या पद्धतीनं करता येतं. कुठल्याही ऍस्पेक्ट मध्ये आज रिसर्च यूज केला जातोय. आता तुम्हाला रिसेंटचं रात्रीचं एक्झाम्पल सांगतोय. नाही, कालचं एक्झाम्पल आहे की कुठल्या तरी जॉबसाठी तुमच्या सिनियर स्टुडंट्सने अप्लाय केला आणि स्पेसिफिकली विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा पोस्ट आहे. त्याच्यातलं एक राष्ट्रमाता जिजाबाई न्यूट्रिशन मिशन असं एक प्रोग्राम आहे. आणि त्या प्रोग्राममध्ये स्टेट याच्या मला वाटते कुठल्या तरी एका डिस्ट्रिक्ट लेवलची पोस्ट आहे. त्याच एका प्रायमरी लेवलवर सिलेक्शन झालं आणि दुसऱ्या स्टेजवर सिलेक्शनच्या त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी पाठवल्या. एक एक्सेल शीट पाठवली आणि त्या एक्सेल शीट मध्ये डेटा पाठवला. मी तुम्हाला ऍक्च्युली तुम्हाला जर बघायचं असेल तर ते दाखवू पण शकतो, कारण ते आत्ता कालचंच एक्झाम्पल आहे. आणि डेटा पाठवला हे फर्स्ट. म्हणजे तुम्हाला आता मी कुठे चाललोय ते दिसतंय का? दिसतंय. सो ही सीट आहे, ही तुमच्या इंटरव्ह्यू साठी यूज केलेली आहे. लक्षात घ्या, इंटरव्ह्यू मध्ये आता हे सिलेक्शनच्या प्रोसेस कशा कशा होत चाललेल्या आहेत बघून घ्या. सिलेक्शन नुसतं तुम्ही तुमचं रिटर्न घेऊन नाही आहे, तर सिलेक्शन तुम्हाला रिसर्च हे युजफुल ठरतं कुठल्याही याच्यामध्ये. हे इंटरव्ह्यू प्रोसेस आहे. इंटरव्ह्यू झालेला, एक लेवलचा इंटरव्ह्यू झालेला आहे. सेकंड लेवल ऑफ इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये काय केलेलं आहे, इथं हे खालचं दिसतंय असाइनमेंट, डॅशबोर्ड, समरी, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद. सो या रिजन मधला डेटा पाठवलाय. दिसतोय डेटा तुम्हाला? हा सर. या डेटाचं 250 शब्दामध्ये समरी इथे लिहा. समरी याच्यात लिहून पाठवा. या डेटाचा अनालिसिस करा आणि समरी लिहून पाठवा. आणि हे असाइनमेंट आहे. सो त्याचा हे इंग्लिशही समजत नाहीये पहिली गोष्ट. बीएससी MSW. सो इंग्लिश पण तुम्हाला, म्हणजे मी जाणून तुम्हाला इंग्लिश मध्ये बऱ्याच गोष्टी सांगत यासाठी आहे की वारंवार कानावर पडून ते शब्द जरी तुम्हाला फॅमिलियर वाटतात. पहिल्यांदा जसं आता मंगेश माहिती आहे मला, आता मागे एक प्रश्न विचारला होता. आता आपण त्या प्रश्नाकडेच, म्हणजे आपण ते क्वेश्चनर पाहत होतो, तर त्या प्रश्नाकडे बघूनच आपण पहिल्यांदा सोडून देतो की आपल्याला समजणार नाही. पण वारंवार कानावर पडणं आणि समजून घेणं, ते हळूहळू, म्हणजे मी तसंच शिकलेलं आहे. म्हणजे कर्वे इन्स्टिट्यूट मध्ये इंग्रजी मीडियम मध्ये होतं आणि मराठी मीडियम मध्ये पेपर्स दिले, पण समोर बसून ऐकायचं, तर ते सगळं असं वरून जायचं. पण ते ऐकून शब्द कानावर पडून आपल्याला ते सगळे फॅमिलियर वाटतात, नवीन नाही वाटत, आणि मग आपल्याला समजायला लागतं हळूहळू. सो इथे जर तुम्ही वाचलं, हा पूर्ण पॅरा वाचला, ड्युरिंग द पॅन्डेमिक मेनी चिल्ड्रन lost either
और बोथ पॅरेंट्स, एक किंवा दोन्ही आई वडील त्यांनी गमावलेले आहेत पॅन्डेमिक्स मध्ये. So consider the situation where principal secretary of Women and Child Development Department directed you to collect data of all the children who have lost their single parents or both parents. Principal Secretary also directed you to analyze oral situation district wise, division wise, and submit a report in 24 hours. After receiving this order, department help you to provide division wise data of single and both parents lost children. Hence, here is a Excel sheet where you have data from all six division. While submit your report to principal secretary, you were advised to prepare a dynamic summary sheet for the state and dynamic dashboard using some database, which will help principal secretary to visualize data. The sheet should be accompanied with a small report brief briefing entire situation of the COVID affected children. You are requested to prepare following three things. सो आता पहिले हे मेल मध्ये पण टाकले त्यांनी, पण त्याच्याकडे काय लिहायचं हेच समजत नाहीये, काय लिहायचं हेच समजत नाही. तर मला सुरुवातीला स्क्रीनशॉट पाठवले आणि फोन करून सांगितले की काय लिहायचं आहे ते मला समजलेलं नाही आहे. मग त्या स्क्रीनशॉट वर, त्या 3-4 स्क्रीनशॉट वर हे सगळं मॅटर होतं, हे सगळं. आणि हे ऑलरेडी ईमेल्स मध्ये पण मॅटर आहे. तर त्याला समरी शीट, डॅशबोर्ड आणि 250 वर्ड्स अशा पद्धतीनं 3 कंपोनंट पाठवायचे होते या डेटाबेसवर. हा जो डेटाबेस आहे की किती मुलं जे आहेत कोविड अफेक्टेड आहेत, म्हणजे कोविड सिच्युएशन मध्ये त्यांचे आयदर वडील गेले असतील, आई गेले असतील किंवा दोघेही गेले असतील, याचा एक डेटा पाठवला आणि त्याचा अनालिसिस करणं, त्याचा एक डॅशबोर्ड बनवणं. डॅशबोर्ड म्हणजे सम डेटा who projected as a समरी, म्हणजे डेटा डॅशबोर्ड बघितला का कोणी? डॅशबोर्ड म्हणजे एक मिनिट. सो याला डॅशबोर्ड म्हणतात. म्हणजे हा शब्द कुठून आला? डॅशबोर्ड. इथं तुम्ही जर वाचला असेल, हे वाचण्यात गेलं होतं माझं डॅशबोर्ड. सो हे डॅशबोर्ड आहे. हे दिसते ना स्क्रीन तुम्हाला? आता दाखवता येते? हो सर. तर याच्यामध्ये काय काय आहे? याच्यामध्ये इकडे वेगवेगळे क्लासेस आहेत. त्याच्यामध्ये समजा आता मी याच्यावर क्लिक केलेला आहे, तो आता नेटचा क्लास आहे, टायमिंग आहे. त्याच्यानंतर इथं गो लाईव्ह म्हटलं की क्लास लाईव्ह जातो. व्ह्यू अटेंडन्स म्हटलं की तुमची अटेंडन्स दिसते. या साईडला अगेन तुम्हाला डायरेक्ट गो लाईव्ह वर जाता येतं. इथून तुम्हाला स्पेसिफिकली या डॅशबोर्डवर येता येतं इथे. आणि इथून जर गेलात तुम्ही तर इथून डायरेक्टली तुम्हाला क्लास सुरू करता येतो. सो या डॅशबोर्डवर काय काय आहे? तर इथे आहे पीपल, म्हणजे लोक कोण कोण आहेत. याच्यात जर गेलं तुम्ही तर लोक कोण कोण आहेत ते दिसतील. त्याच्यानंतर रेकॉर्डिंगचं ऑप्शन आहे, इथे रेकॉर्डिंग्स दिसतील. टेस्ट आहे ते दिसतील. नोटीस बोर्ड दिसेल. स्टडी मटेरियल दिसेल. सो हे समरी आहे. तर हे समरी टाईप डॅशबोर्ड तयार करणं. अगेन कुठे गेलं? हा. सो डॅशबोर्ड समरी तयार करायची आहे. एक डॅशबोर्ड तयार करायचा आहे, समरी तयार करायची आहे, समरी रिपोर्ट तयार करायचा आहे. सो या पद्धतीचा, म्हणजे हे याचा रिलेव्हन्स काल ते मेल पाठवला आणि काल म्हणजे 24 तासामध्ये, तुम्हाला वेळ पण दिलेला नाही, लक्षात घ्या. 24 तासामध्ये हे RJMCHNM राष्ट्रमाता जिजा
मदर अँड चाइल्ड न्यूट्रिशन मिशन असा तो प्रोग्राम आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा, विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा. सो याच्यासाठी 24 तासाचा वेळ दिलेला आहे आणि 24 तासामध्ये तुम्हाला डेटा ॲनालिसिस करून त्याची समरी सुद्धा बनवायची. सो रिसर्च कुठेही तुम्हाला युजफुल ठरतो, कुठेही. सर मला समजलं नाही. काय नाही समजलं? समरी वाला. समरीचा जो आस्पेक्ट आहे याच्यामधला आता जे सांगितलं मी, सो समरी तुम्हाला त्या जो डेटा आहे समजा आता याच्यामध्ये यांनी काय कशी समरी लिहायला सांगितलेली आहे, तर 6 रिजनमध्ये कोविड सिच्युएशनमुळे ज्या मुलांचे आई किंवा वडील किंवा दोघेही हरवले, तर त्यांचा डेटा ॲनालिसिस करायचा आणि ॲनालिसिस करून एक रिपोर्ट लिहायचा आणि त्याच्यावर एक समरी असते. समरी इज अ जिस्ट ऑफ युअर रिपोर्ट. म्हणजे तुम्ही जे काही प्रेझेंट करता त्याचं एक ब्रीफ असतं, ज्याच्यामध्ये सगळा कंटेंट्स येतो, ब्रीफ हायलाइटेड कंटेंट्स. सो you have to prepare a report as well as you have to prepare a summary. तो भाग आहे. आलं का लक्षात? हो. सो याचं एक्झाम्पल देण्याचा मेन कारण हे आहे की रिसर्च हा आस्पेक्ट तुम्हाला आता इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये सुद्धा फेस करावा लागणार. म्हणजे रिसर्च पासून तुम्ही दूर पळून जाऊ कसं तरी निपटून टाकू, MSW ला आहे आतापर्यंत नव्हता आणि कसं तरी निपटवायचा हा भाग म्हणून जर केला तर तुम्हाला अनेक अडचणी इन फ्युचर फेस कराव्या लागतील. कारण हे आत्ता याच्यामध्ये पण तुमच्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये सुद्धा याचा वापर केला जात आहे, हे दाखवण्यासाठी तुम्हाला ते एक्झाम्पल दिलं आणि तो खालचा मेल दाखवला की या पद्धतीनं सुद्धा गोष्टी चालू आहेत. सो हे क्लिअर झालं असेल तर आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. सो काय होतं आपला इंटरेस्ट जो आहे, अ रिसर्चर एंडॉस is usually time consuming and involve hard work and possible unforeseen problems. One should select a topic of great interest to sustain the required motivation. So generally माझ्याकडच्या रिसर्चमध्ये तो रिसर्च टॉपिक जो आहे तो स्टुडंट्सचाच असतो. माझ्याकडे रिसर्च टॉपिक सजेस्ट केला जात नाही. सो त्याचं बेसिक रिझन आहे हे. एकच मिनिट द्या.
सो आपण इंटरेस्टवर बोलत होतो. युजली इंटरेस्टेड टॉपिक असेल तर ते फार चांगलं असतं. म्हणजे ओन रिसर्चरच्या स्वतःच्या इंटरेस्टचा टॉपिक असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तो रिसर्च त्याला करायचा असतो पूर्ण, आणि त्याच्यामध्ये इफ ही ऑर शी इज इंटरेस्टेड इन द रिसर्च, तर तो रिसर्च युजफुल ठरतो आणि पुढे हेल्पफुल ठरतो. ओके. दूसरा, अगेन, magnitude. It is extremely important to select a topic that you can manage within the time and resources. So time and resources म्हणजे जनरली आता आपल्याकडे एक प्रथा आहे विदर्भामध्ये की तेच विशिष्ट गोष्ट का निवडली, तर त्याला रिझन सांगितलं जातं की वेळ आणि पैशाची बचत करायचं म्हणून ते एरिया ठरवलेला आहे, किंवा आणखीन म्हणजे तेच गाव का घेतलं आणि जवळचंच गाव घेतलं, तर ते त्याचं रिझन असते वेळ आणि पैशाची बचत. तर ह्याचं हे सायंटिफिक नाही आहे. हे मराठीच्या लिटरेचरमध्ये रिसर्चमध्ये त्यांना दिलंय. जे प्राध्यापक ते वाचतात आणि तेच सांगतात वेळ आणि पैशाची बचत. तर वेळ आणि पैशाची बचत या अंगानं हे नाही आहे. इथे टाइमचा अर्थ वेळेची बचत या अनुषंगानं नाही आहे, हे लक्षात घ्या. सो रिसोर्सेसचा अर्थ इथे पैसा असा नाही आहे, लक्षात घ्या. आणखीन याचं ट्रान्सलेशन वेळ आणि पैसा असं केलेलं आहे रिसर्चच्या बुक्समध्ये. सो इथे लिटरल मिनिंग ऑफ मॅग्निट्यूडचा अर्थ असा आहे की टाइम याचा अर्थ टँजिबल असलं पाहिजे. स्मार्ट गोलमध्ये टँजिबल हा शब्द आहे. टँजिबल असलं पाहिजे, म्हणजे ते आता जसं मी एक्झाम्पल देतो पीएचडी रिसर्चचा. तर पीएचडी रिसर्चमध्ये तुम्हाला मिनिमम 3 इयर्स आणि मॅक्सिमम 5 इयर्स तुम्हाला ते थीसिस सबमिट करावा लागतो. इफ यू आर नॉट completing your research within the 5 years, then your admission PhD registration will be automatically rejected or cancelled. तर त्याच्यासाठी म्हणजे की तुम्ही क्वांटम खूप मोठा घेतला, म्हणजे रिसर्च एरिया पूर्ण महाराष्ट्रभर घेतला, आणि महाराष्ट्रभर घेतल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे रिसोर्सेसमध्ये नुसतं पैसा येत नाही. सो इन्क्लुडिंग ऑल द रिसोर्सेस अपार्ट फ्रॉम मनी, तर ते रिसोर्सेस तुम्हाला इफेक्टिव्हली यूज करता आले पाहिजे. याच्यासाठी आहे मॅनेजमेंट. यू कॅन मॅनेज. सो वेळ आणि पैसा कमी लागावा याच्यासाठी रिसर्च केल्या जात नाही. रिसर्च हा ती सायंटिफिक प्रोसेस फॉलो करण्यासाठी असतो. रिसर्च हा तुम्हाला ज्या आयडियाज आलेल्या आहेत, ज्या प्रॉब्लेम्स दिसलेल्या आहेत, त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही काहीतरी शोधत असता, ते शोधायचं असतं. अपार्ट फ्रॉम किती वेळ लागेल, किती पैसा लागेल हा सोडून. म्हणजे वेळ या कन्सिडरेशन म्हणजे जसं की आता तुम्हाला विदिन द इयर, आता तुमचं थर्ड सेम स्टार्ट होईल, तुम्हाला विदिन द फोर्थ सेम तुम्हाला रिसर्च सबमिशन आहे, तर तो टोट टाइम बाउंड आहे. म्हणजे त्या टाइममध्ये स्पेसिफिक टँजिबल गोष्टी तुम्हाला डिफाईन करता येतील का, त्या रिसर्च प्रॉब्लेम म्हणून मांडता येतील का, त्याच्यासाठी सायंटिफिक रिसर्च स्टेप्स फॉलो करता येतील का. सो MSW लेवलचा किंवा कुठल्याही पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह, रिसर्च रिपोर्टचा ऑब्जेक्टिव्ह किंवा तुम्ही जे डेझर्टेशन करता त्याचा ऑब्जेक्टिव्ह हा आहे की स्टुडंट्स नीड टू लर्न research steps, research methodology in a practical form.
तुम्ही त्या विषयामध्ये विषय तुम्हाला विषयाची आकलन होणं आणि विषयाच्या डेप्थ मध्ये जाणं हा पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्चचा उद्देश नाही आहे. गेला तर फारच चांगलं असतं, पण आपल्याकडे सायंटिफिक म्हणजे त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह जो आहे सायंटिफिक रिसर्च स्टेप्स फॉलो करणं हेच होत नाही आपल्याकडे. Okay, so measurement of concept, make sure that you are clear about the indicators and measurement of concepts in use in your studies. काय काय अभ्यास करणार आहात, कुठले indicators you are going to study, त्या clear असल्या पाहिजे. Level of expertise, make sure that you have an adequate level of expertise for the task you are proposing, since you need to do the work yourself. तुमचं तुम्हाला ते काम करायचं आहे, तर लेवल ऑफ एक्सपर्टाईज तुम्हाला हळूहळू बिल्ड करायची आहे ऑन रिसर्च टॉपिक ऑन द सब्जेक्ट. Relevance, ensure that your study add the existing body of knowledge, bridge current gaps, and is useful in a policy formation. This will help you to sustain interest in the study. So interest कसा टिकून राहील, तर त्याचा तुमच्या रिसर्च मधनं काही नवीन गोष्टी माहिती पडू शकतात का, काही बाहेर येऊ शकतंय का, ब्रिज करंट गॅप्स, काही आत्ता सध्या गॅप्स आहेत एखाद्या विषयासंदर्भात, एखाद्या प्रश्नासंदर्भात, आणि ते तुम्हाला माहिती पडू शकतात. पॉलिसी लेवलचं इन्फॉर्मेशन असेल ती त्याला युजफुल ठरू शकते पॉलिसी लेवलला. तर आपल्याकडच्या विदर्भामधल्या कुठल्याही कॉलेजेसमधनं हे बाहेर पडेल असं नाही आहे. म्हणजे पॉलिसी लेवल तर विसरून जा तुम्ही. त्याच्यानंतर ब्रिजिंग गॅप हे पण विसरून जा. नवीन काही गोष्टी बाहेर पडू शकतात, जसं आत्ता रिसेंट यावर्षी एक स्टडी माझ्याकडे जो झालेला आहे, त्याच्यामध्ये सिकल सेलचा जो स्टडी झाला आहे, त्या स्टडीमध्ये स्पेसिफिक जो स्टडी केलेला आहे यवतमाळ जिल्ह्याचा, आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की शेड्यूल कास्ट मध्ये सिकल सेलचं प्रमाण जास्त दिसत आहे. सो अगेन त्यातनं खूप सारे रिसर्च टॉपिक्स बाहेर पडले की what is the basic reason behind that sickle cell disease are prominent in a specific communities. तर शेड्यूल कास्ट कम्युनिटीज मध्ये का जास्ती आहे असं त्या रिसर्च मधनं बाहेर येताना इतर काही लोकांची चर्चा केली, तर असं कळालं की चंद्रपूरमध्ये ओबीसी मध्ये जास्त आहे. सो स्पेसिफिक एरियाज मध्ये स्पेसिफिक कास्ट अँड कम्युनिटीज मध्ये सिकल सेलचं प्रमाण दिसत आहे का, हा लार्जर रिसर्च एरिया आहे. तो महाराष्ट्रभर स्टडी केला तर त्याचे काय वेगवेगळे आस्पेक्ट्स येतील, का विशिष्ट याच्यामध्ये दिसत आहे आणि त्याचं प्रमाण हळूहळू जास्त दिसत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी न्यू बॉडी ऑफ नॉलेज म्हणतात याला. म्हणजे ऑलरेडी सिकल सेलवर रिसर्च झालेला आहे, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत की सिकल सेल कोणत्या एज ग्रुपमध्ये आहे, मेल फिमेल मध्ये कसा आहे, या आहेत. पण कास्ट, रिलिजन, कॅटेगरी याला घेऊन काही रिसर्च स्टडीज झाल्या असतील, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली या विदर्भाच्या कॉन्टेक्स्टमध्ये तो रिसर्च स्टडीज मध्ये असे वेगवेगळे नवीन गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत. आणि त्या तुम्हाला हे एक एक्झाम्पल, हे एक क्लासिकल एक्झाम्पल आहे की आपला MSWचा जरी रिसर्च असेल तरीही त्या रिसर्चमध्ये जर क्वालिटी आणली तर तुम्हाला त्याच्यातनं नवीन गोष्टी माहिती पडतात. इट विल डेफिनेटली क्रिएट अ बॉडी ऑफ नॉलेज. So knowledge and information is a huge difference between knowledge and information. माहिती आणि ज्ञान ह्या दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि तुमचा साधा MSWचा रिसर्च सुद्धा नॉलेजमध्ये भर पाडणारा असू शकतो जर तो तुम्ही
विथ इंटरेस्ट आणि विथ फॉलोइंग सायंटिफिक प्रोसेस, सायंटिफिक स्टेप्स. So, availability of data before finalizing the topic. Make sure the data are available. खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला आता जर लगेच एक्झाम झाल्यावर थर्ड सेम स्टार्ट होईल तर तेव्हा त्या गोष्टी, वेन यू आर गोइंग टू फायनलाइज द टॉपिक, मेक शुअर युअर रिस्पॉन्डंट्स डेटा शुड बी अवेलेबल. नंतर कळालं तर ते तुम्हाला उपयोगाचं नाही. त्याच्यामुळे आधीच तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्डंट कोण आहेत त्यांची यादी, त्यांचा डेटा अवेलेबल होईल का, तुम्हाला करता येईल का, ह्या गोष्टी पहिले बघितल्या पाहिजेत बिफोर फायनलायझिंग द टॉपिक. Last thing, ethical issues. How ethical issues can affect the body, the study population, and how ethical problems can be overcome should be thoroughly examined at the problem formulating stage. सो इथिकल काही इश्यूज येऊ शकतात का, हे सगळ्या गोष्टी बिफोर फायनलायझिंग युअर टॉपिक. सो या सगळ्या ज्या गोष्टी इथे मांडलेल्या आहेत, सो तुम्ही तुमचा रिसर्च टॉपिक फायनल करण्याच्या आधी ह्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. पुढे अडचणी कमी येतात पुढच्या रिसर्च. सो इथपर्यंत समजलं? हा सर. So working through these steps in formulation of research problem. आता research problem formulate आतापर्यंत चर्चा केली. So how you will define your research title or topic. So रिसर्च टॉपिक डिफाईन करण्यासाठी, फायनलाइज करण्यासाठी तुमचा बेस कोणत्या गोष्टीवर अवलंबून असला पाहिजे, ते वरच्या गोष्टी होत्या. आता रिसर्च प्रॉब्लेम्स मधल्या स्टेप्स काय असू शकतात त्याच्याबद्दल आहे. सो वर्किंग थ्रू दी स्टेप्स, पर्पज अँड reasons, level of knowledge in the broad subject area in which the study is to be undertaken. Without such knowledge, it is difficult to clearly and adequately discern a subject area. First step, identify a broad field or subject area of your interest. Second, descend the broad area into sub area. Then third step, select what is the most interest to you. Fourth, raise the research questions. Fifth, formulate objectives. Sixth, assess your objectives and double check 7 steps. सो या स्टेप्स ॲज इट इज तुमच्या मेथॉलॉजीमध्ये आहेत असं म्हणत नाही आहे. सो रिसर्च प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी यू नीड टू थिंक इन युअर माइंड. सो आपल्याला ब्रॉडर एरिया पहिले डिफाईन करावा लागेल ज्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे. मग त्या ब्रॉडर एरियामधून नॅरो डाऊन करावं लागेल की त्या एरियामधनं स्पेसिफिक एरियाज काही फोकस करता येऊ शकतो का, जे जास्त इंटरेस्टेड आहे तो एरिया. मग त्याच्यावर काही प्रश्न पडू शकतात का, आपल्याला रिसर्च क्वेश्चन्स डिफाईन करता येतील का. त्यानंतर काही ऑब्जेक्टिव्स, ते रिसर्च क्वेश्चन जे डोक्यात येतात त्याला ऑब्जेक्टिव्ह फ्रेममध्ये सहज बनवता येतं. आणि मग ते ऑब्जेक्टिव्ह बनवले म्हणजे मी हे ज्या स्टेप्स सांगत आहे तुम्हाला आता, एक्झॅक्टली तुम्हाला तुमच्या रिसर्च मधले ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करणं असं नाही आहे, हे लक्षात घ्या. हे
प्रॉब्लेम फॉर्म्युलेटिंगच्या स्टेप्स आहेत की तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट डिफाईन करायचा आहे, तर तुम्हाला या गोष्टींचा विचार पहिले करावा लागतो की मी कोणते रिसर्च प्रश्न मला म्हणणार आहेत. जसं मी आता सांगितलं की एक आता सिकल सेलचा स्टडी झाला आणि द स्टडीचा अनालिसिस इज स्पेसिफिकली शेड्यूल कास्ट कम्युनिटीज मध्ये यवतमाळ जिल्ह्यामधल्या सिकल सेलचं प्रमाण जास्त दिसत आहे. तर चंद्रपूरमध्ये ओबीसी दिसत आहे, ओबीसी कम्युनिटीज मध्ये जास्त आहे. तर अदर डिस्ट्रिक्ट मध्ये अदर कम्युनिटीज आहेत का? कुठला इकॉनॉमिक क्लास सिकल सेल मध्ये येत आहे, त्याचं रिझन्स काय आहेत? हेरिडेटरी आहे, पण आणखीन काय रिझन आहे तो स्पेसिफिक कम्युनिटीज मध्ये? हे सगळे रिसर्च क्वेश्चन्स आहेत. ॲज अ रिसर्चर मला ते पडलेले आहेत की इतर जिल्ह्यांमध्ये इतर कम्युनिटीज असतील का प्रिडॉमिनंट इन द सिकल सेल डिसीज. मग सिकल सेल विमेन मध्ये जास्त आहे का मेल मध्ये जास्ती आहे? सो स्पेसिफिक इकॉनॉमिक क्लासमध्येच आहे का? सो अँड नंबर ऑफ रिसर्च क्वेश्चन्स तुम्हाला ते पडतील. आता मी जसं म्हटलं की विशिष्ट जिल्ह्यामध्ये विशिष्ट कम्युनिटीज मध्ये तुम्हाला ते दिसतंय का कास्ट कम्युनिटीज मध्ये? तर त्याचा आता हा प्रश्न आहे, रिसर्च क्वेश्चन आहे, त्याचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये करायचा आहे. तर सिकल सेल सिकल सेल आजार जिल्हानिहाय कुठल्या जिल्हानिहाय सिकल सेल आजाराचं जातीनिहाय आणि जिल्हानिहाय प्रमाण अभ्यासणे. म्हणजे तुम्हाला रिसर्च क्वेश्चन आणि ऑब्जेक्टिव्ह मधला डिफरन्स कळाला का? हॅलो. हे एकदा सांगा सर. हा, सो मी ऑब्जेक्टिव्ह असं म्हटलं की सॉरी, रिसर्च क्वेश्चन्स मला पडलेला असा होता की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जसं यवतमाळचा स्टडी केला तर असं दिसलं की शेड्यूल कास्ट या कॅटेगरीज मध्ये याचं प्रमाण, सिकल सेलचं प्रमाण यवतमाळ जिल्ह्यात जास्त दिसते. तर काही लोकांशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की चंद्रपूरमध्ये ओबीसी मध्ये जास्ती आहे. सो मला रिसर्च क्वेश्चन असा आहे पडलेला की महाराष्ट्रातल्या जिल्हानिहाय जातीय प्रवर्गामध्ये सिकल सेलचं प्रमाण कसं आहे? जातीनी कास्ट कॅटेगरीनुसार, जातीच्या प्रवर्गानुसार कसं आहे हा हा प्रश्न आहे. जातीनिहाय कसा आहे आणि ते सिकल सेलचं प्रमाण जिल्हानिहाय व जातीचा प्रवर्गनिहाय अभ्यासणे हा ऑब्जेक्टिव्ह आहे. सो रिसर्च क्वेश्चनला त्याची लँग्वेज चेंज केली, त्या स्टेटमेंटचं, रिसर्च क्वेश्चनच्या स्टेटमेंटचं स्ट्रक्चर बदललं की ते ऑब्जेक्टिव्ह फ्रेम मध्ये डेव्हलप होतं. म्हणून ऑब्जेक्टिव्ह फ्रेम मध्ये डेव्हलप केल्यानंतर तुम्हाला तिथं असं म्हटलेलं आहे की असेस युअर ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह बरोबर डिफाईन झालाय का नाही त्याचं असेसमेंट करणं. आता कळलं का? हो सर. सो आपण इथे ऑलरेडी 8:31 झालेला आहे, तर थांबूया. थांबण्यापूर्वी मला आजची 16 तारीख आहे. तुमचे पेपर उद्या आहेत का परवापासून आहेत? परवापासून. सो क्लासचं काय करायचंय? कंटिन्यू ठेवायचं आहे का